हा शांततेत पार पाडावा, धर्मात राजकारण नसावं आणि राजकारणात कोणताही कधी धर्म नसावा, हे मला असं वाटतं मूळ आपल्याला पाळणं महत्त्वाचं आहे. आज सगळे लोक ह्या यात्रेत गड्ड्यात सामील होतात आणि आज योगायोग असा आहे की आज हुतात्मा दिन पण आहे आणि 4 हुतात्म्यांना आता आम्ही श्रद्धांजली काही थोड्या वेळात वाहणारच आहोत. ते 4 हुतात्म्यांनी कधी जातपात धर्म पाळली नाही, सोलापूरनी या देशाने कधी ते पाळलं नाही आहे. सगळेजण तल्लीन होतात, अक्षता सोहळा असेल, पूजा असेल आणि आज त्याच्यातच आपण एके प्रकारे कुठेतरी मला असं वाटतं देव आपल्याला नेहमी संदेश देत असतो की सगळेजण एक होऊन मला साजरं करा, पण आपणच कुठेतरी विभागणी करत असतो. ह्या गोष्टीची खंत वाटते. पण जणू आज आपण सगळ्यांना मी मनापासून संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण मनातून पण आणि ओठावर पण तेच येणं गरजेचं आहे. सगळ्यांना मनापासून अक्षता सोहळा आणि संक्रांतीच्या मनापासून. राज्यात वेगवेगळे प्रश्न आहेत, काय मागितलं? मी कधी काही मागत नाही. माझ्या मनात नेहमी कृतज्ञतेची भावना असते. सिद्धरामेश्वर आमच्या गावाचा देव आहे, सोलापूर शहराचा देव आहे आणि त्यांनी खूप भरभरून सोलापूरला पाणी द्यावं, सोलापूरचे शेतकरी जे आहेत त्यांना पीक विमा वेळेवर मिळावा, भरभरीतीचं आयुष्य सिद्धरामेश्वरा तू आम्हा सगळ्यांना, आमच्या लोकांना दे, अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करते.